कुंभेळवाडी कलाक्रीडा मंडळ आयोजित केपीएल कोरेगाव प्रीमियर लीग शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवसीय स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी यशस्वीरित्या संपन्न झाला। दुसऱ्या दिवसाअखेर संपूर्ण दिवसभरात एकूण 13 सामने झाले। यामध्ये एसआर स्पोर्ट्स संघ आणि फणसवाडी फायटर्स संघ हे दोन्ही संघ पुढील फेरीत प्रवेश केला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात संपूर्ण दिवसभरात नील स्पोर्ट्स संघ विरुद्ध चाफेळी बॉयज संघ यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात नील स्पोर्ट्स विजयी झाले। यानंतर एमएस स्पोर्ट्स आणि फणसवाडी फायटर्स यांच्यातील सामन्यात फणसवाडी फायटर्स विजयी झाले। त्यानंतर प्लेबॉयज भटवाडी विरुद्ध एसआर स्पोर्ट्स सामन्यात एसआर स्पोर्ट्स संघ विजयी झाला। या पुढील सामन्यात फ्रेंड्स ग्रुप संघ विरुद्ध एमएमसी या सामन्यात एमएमसी संघ विजेते झाले। यानंतर नील स्पोर्ट्स संघ विरुद्ध ओंकार स्पोर्ट्स या सामन्यामध्ये ओंकार स्पोर्ट्स विजयी झाले। यानंतर एसकेपी संघ विरुद्ध फणसवाडी फायटर्स संघ यांच्यातील सामन्यात फणसवाडी फायटर्स विजेते झाले। त्यानंतर प्लेबॉयज भटवाडी विरुद्ध चाफेळी बॉयज या दोघांमधील सामन्यात प्लेबॉयज भटवाडी संघ विजेते झाले। यानंतर एमएस स्पोर्ट्स विरुद्ध राहुवाडी स्पोर्ट्स सामन्यात राहुवाडी स्पोर्ट्स संघ विजेते झाला। पुढील सामन्यात स्काय रायडर्स विरुद्ध नील स्पोर्ट्स यांच्यातील सामन्यात नील स्पोर्ट्स संघ विजेता झाला। तर पुढील सामन्यात फ्रेंड्स ग्रुप विरुद्ध फणसवाडी फायटर्स या सामन्यात फणसवाडी संघ विजेता झाला। पुढील सामना ओंकार स्पोर्ट्स आणि प्लेबॉयज भटवाडी यांच्या दोघांतील सामन्यामध्ये ओंकार स्पोर्ट्स संघ विजयी झाला। त्या पुढील सामना एसकेपी स्पोर्ट्स विरुद्ध राहुवाडी स्पोर्ट्स यांच्यातील सामन्यात राहुवाडी स्पोर्ट्स विजयी झाले। यानंतर नील स्पोर्ट्स विरुद्ध एसआर स्पोर्ट्स सामन्यात एसआर स्पोर्ट्स संघ विजयी झाले। अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी 13 सामने संपन्न झाले। या स्पर्धेला पंच म्हणून काम पाहिलं ते महेश डोंगरे आणि गुरु चिटणीस, तर समालोचन म्हणून पाहिलं ते राजा सामंत आणि निलेश लाड यांनी काम पाहिले। या स्पर्धेला दुसऱ्या दिवशी क्रिकेटप्रेमींची गर्दी होती। रविवारी उर्वरित सामने होणार असून रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामन्यांनी सांगता होणार आहे। दुसऱ्या दिवशी विजयी झालेले संघ तुल्यबळ असल्याने लढत चुरशीची होणार आहे हे तर निश्चितच आहे। कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करून कोणावर मात करतो व कोण विजयी ठरतो याकडे क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे।